नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील आणि पैशामुळे जर तुम्ही व्यवसाय करू शकत नसाल तर आजकाल कोणत्याही बँकेकडून आपल्याला कर्ज मिळवून व्यवसाय करता येतो। आणि मित्रांनो, आता व्यवसायासाठी कर्जही भरपूर उपलब्ध आहे आणि त्यामध्येच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 15 लाख रुपये कर्ज हे बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दिलं जात होतं। मात्र आता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि ते व्यवसाय करण्यासाठी कर्ज हे 25 लाख रुपयापर्यंत मिळण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी माहिती, काही व्यावसायिक माहिती, अशी नवनवीन माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही आणखी आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल आणि आपल्यामध्ये काहीतरी कलागुण असेल आणि आपल्याला व्यवसायासाठी जर पैसा मिळत नसेल तर हा पैसा आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करता येतो। त्यासाठी एक सोपी पद्धत आहे। आपल्याला फक्त एक मोजके कागदपत्र लागतात। त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, तहसील कार्यालयाचे उत्पन्न असेल किंवा बँकेचं पासबुक किंवा रेशन कार्ड, अशी मोजकी कागदपत्र घ्यायची आणि त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करावा लागतो। आणि तो अर्ज केल्याच्या नंतर ज्या बँकेकडून आपल्याला कर्ज घ्यायचंय त्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्याच्या 5-6 दिवसाच्या नंतर एक LOI जनरेट होतो आणि तो LOI घेऊन आपल्याला त्या बँकेकडे दाखल करायचा आहे। त्यासाठी आतापर्यंत 15 लाख रुपये कर्ज हे बेरोजगार तरुणांना मिळत होतं। मात्र आता मित्रांनो, त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। महामंडळाचा ते आढाव्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे की यापुढे बेरोजगार तरुणांना 25 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याची महामंडळ सुविधा आणणार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रस्ताव सुद्धा शासनाकडे दिलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आतापर्यंत 15 लाख रुपये मिळत होते, मात्र आता यामध्ये वाढ होऊन या बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 25 लाख रुपये लोन मिळू शकतं। कर्ज घेण्यासाठी फक्त आपली मानसिकता असली पाहिजे। आपल्याला हे कर्ज घेऊन हे पुन्हा बिनव्याजी कर्ज असतं मित्रांनो, कारण यासाठी कोणतंही व्याज लागत नाही। जर आपण हे 15 लाख किंवा आता पुढे मिळणारं 25 लाख रुपये कर्ज जर घेतलं तर आपल्याला यासाठी कोणत्याही प्रकारचं व्याज द्यावं लागत नाही, कारण जे काही व्याज बँकेचं लागतं तो व्याज परतावा आपल्याला महामंडळामार्फत आपल्या बँक खात्यामध्ये येत असतो। त्यामुळे हे निव्वळ मुद्दल पैसे आपल्याला वापरायला मिळतात आणि याची मुदत ही 5 वर्षापर्यंत असते। म्हणून ज्या तरुणांना व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच या कर्जासाठी अर्ज करायला काहीच हरकत नाही। आणि जर तुम्हाला यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर मला कमेंट करा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही आपले प्रश्न मांडू शकता। आपल्याला त्याबद्दल नक्कीच सोल्युशन मिळेल। अशी ही महत्त्वाची माहिती होती। माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक तरुणापर्यंत शेअर करा। धन्यवाद।